नमस्कार. मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा, घडामोडींचा. परराष्ट्र मंत्री जयशंकर हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे, भान असणारे आणि कधी कुठे काय केव्हा बोलावं किंवा काय टाळावं याची पूर्ण जाण असणारे आहेत. आणि आपल्या या गुणांचा ते परिचय ज्या ज्यावेळी शक्य आहे त्यावेळी ते देत असतात. एकतर परराष्ट्र मंत्रालयात दीर्घकाळ काम केल्यामुळे आणि त्यामुळे काम करताना विविध देश, त्या देशातली माणसं, तिथले सत्ताधीश, डिप्लोमॅट्स, त्यांच्या निर्णय करण्याच्या पद्धती, एकूण त्यांची वृत्ती, मानसिकता, दृष्टिकोन याच्याविषयीचं पूर्ण अभ्यास जयशंकर यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आता नोकरशहा ते मंत्री असा जो त्यांचा प्रवास झाला आहे त्याचा नेमका ते वापर करत असतात. दिनांक 11 जूनला म्हणजे अगदी नुकतंच फिनलंड येथे एक विशेष परिषद झाली आणि त्या परिषदेच्या निमित्ताने जयशंकर यांनी जे भाष्य केलेलं आहे ते पुरेसं मार्मिक आहे आणि परत एकदा 12 वर्षाची परराष्ट्र मंत्रालयाची जी उपलब्धी आहे किंवा वेगळेपणे ते अधोरेखित करणार आहे. गेल्या ज्या वेळा संधी मिळते त्यावेळी जयशंकर यांनी एकूण युरोपियन राष्ट्रांचा भारत विषयात असलेल्या दृष्टिकोनावर भाष्य केलेलं आहे आणि ते भाष्य करताना मार्मिक टिप्पणी केलेली आहे. फिनलंड येथे झालेल्या परिषदेत, आंतरराष्ट्रीय परिषदेत जयशंकर यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्या प्रश्नांची उत्तर देताना, अनुषंगिक चर्चा करताना त्यांनी जे वक्तव्य केलं ते महत्त्वपूर्ण आहे. त्यातलं जे एक वक्तव्य आहे ते भारत सध्या जी तेल खरेदी रशियाकडनं करतोय त्या विषयातलं होतं, रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर. जयशंकर असं म्हणले की पारंपरिक आम्ही गल्फमधनं तेल खरेदी करतो, रशियाकडनं करतो पण गल्फकडनं अधिक करतो. 2022 नंतर रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत तेलाचा भाव स्थिर करण्याकरता US म्हणजे अमेरिकेनेच भारताने रशियाकडनं अधिक तेल खरेदी करावं अशा प्रकारची भूमिका घेतली. भारत तेल खरेदी आपल्या देशाचा म्हणजे भारताचं इंटरेस्ट, तेलाची किंमत म्हणजे कुठे अधिक चांगल्या दरात तेल मिळेल ह्या 2 प्राधान्यक्रमांनी करतो. त्याच्यात काही कुणाचं फेवर करणं अमुक देशाला असं काही नसतं, तर थेट भारताचा इंटरेस्ट, नेशन फर्स्ट ही भूमिका असते. अशा प्रकारची भूमिका मांडून एकूण आज जी काही भारतीय तेल खरेदीची जागतिक चर्चा होत आहे, विशेषतः रशियाच्या कडनं तेल खरेदीची, त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं. आणि अत्यंत महत्त्वाचं त्यांनी असं म्हटलं की युरोपियन शस्त्रांचा उपयोग सातत्याने वारंवार दीर्घकाळ भारत विरोधात केला गेलेला आहे. युरोपकडनं जी शस्त्र ज्या देशांना विकली जातात त्या देशांनी ती शस्त्र भारताच्या विरोधात वापरलेली आहेत. पण भारतीय शस्त्रांनी एकदाही युरोपवर हल्ला केलेला नाही किंवा डागली गेलेली नाहीत. ह्यातूनच त्यांचा युरोपचा जो काही दृष्टिकोन आहे, आणि नाव जरी घेतलं नसलं तरी ते थेट त्यांनी पाकिस्तानकडे अंगुली निर्देश केलेला आहे. आणि म्हणजेच भारत सातत्याने युद्धसदृश्य परिस्थितीत राहण्याचं कारणच मुळात पाकिस्तान आहे. आणि अशा पाकिस्तानची पाठराखण कोण करतंय हे आपल्या उत्तरातून नाव न घेता बिटवीन द लाईन्स अतिशय सूचकपणे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितलेलं आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या फिनलँड येथील त्या आंतरराष्ट्रीय परिषदेतल्या मुलाखतीची चर्चा आता सुरू व्हायला लागलेली आहे. दुर्दैवानी मंडळी, आपल्याकडचा जो काही एकूणच माध्यमांचा आणि विशेषतः आपण सगळेच मराठी आहोत, मराठीविषयी आस्था बाळगणारे, मराठीविषयी आपुलकी असणारे, श्रद्धा बाळगणारे आणि मराठी संवर्धित झाली पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे असं मानणारे आहोत. पण मराठी प्रसारमाध्यमं, मग ते मुद्रित असो, इलेक्ट्रॉनिक असो, सोशल मीडिया असो, ते एक चटपटीत ब्रेकिंग न्यूजच्या पलीकडे नेऊ इच्छित नाहीत. आणि त्यामुळेच मराठी प्रसारमाध्यमं, मराठी प्रेक्षकांचं परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण, अर्थकारण आणि उद्योग या विषयातले जे आंतरराष्ट्रीय चर्चा होतात त्याच्यात जे बदल होत आहेत, ज्याचे थेट परिणाम भारतावर होत आहेत, हे सगळे जे 4 विषय आहेत ते जगण्याशी जोडलेले आहेत.
या विषयातलं प्रबोधन करत नाहीत, माहितीही देत नाहीत आणि चर्चाही घडवून आणत नाहीत. एक ठराविक काही विदेशी वृत्तवाहिन्या आणि विदेशी वृत्तपत्रातलं आपल्या सोयीचं कधीतरी अनुवादित करून देणं म्हणजे वाचकांचं प्रबोधन नाही. तर अशा प्रकारच्या जगभरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चर्चा, त्यातली भारताची भूमिका आणि त्यातून एक देश म्हणून परत असं आहे की परराष्ट्र मंत्री किंवा कुठलाही भारतीय मंत्री हा जेव्हा आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये सहभागी होतो, मुलाखती देतो, भूमिका मांडतो, किंवा तो ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाच्या त्या भूमिका नसतात. तो देशाचं, भारताचं, भारताच्या भूमिकेचं, भारतीय धोरणाचं प्रतिनिधित्व करत असतो. दुर्दैवाने ह्याच्याकडे मराठी माध्यमांचंच दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे युरोपला दिलेला इशारा आणि भारताची तेल खरेदी विषयात मांडलेली भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असताना सुद्धा आजही दुर्लक्षित आहे. असं दुर्लक्षित राहू नये म्हणूनच मॅककट्टा अशा काही गोष्टी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्या अवतीभोवती काय घडतंय हे जसं आपल्या परिसरातलं, गल्लीतलं, स्थानिक ज्या शहरात गावात राहतो तिथल्या घटनाक्रम जसा माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्याचा आपल्या जगण्यावर रोजचा थेट परिणाम आहे, तसं ज्याचे दीर्घकाळ परिणाम होणार आहेत आणि ज्यामुळे एक धोरण आकारात येत असतं आणि ज्यामुळे देश एक समर्थ सशक्त भूमिकेत उभा राहत असतो, किंवा आता भारताच्या अशा प्रकारांच्या भूमिकेची चर्चा किंवा दखल जगाला घ्यावी लागते. त्याही गोष्टींकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे. मॅककट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा. मंडळी, मॅककट्टा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.